करांचा कालावधी निश्चित करणं आवश्यक आहे आणि योग्य सूचना होती आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींनी सुद्धा त्याच्यावर विचार सुरू केलेलाच आहे। त्यामुळे फार काही पक्षाला बाधा पोहोचेल अशा पद्धतीचं भाष्य भास्कररावांनी काही केलेलं नाहीये। पण त्यांचं असं देखील म्हणणं आहे की कुठेतरी आपले अनेक पदाधिकारी जे आहेत ते एकाच पदावरती असल्यामुळे कुठेतरी पक्षाचं काम व्यवस्थित होत नाहीये। शिवसेनेची काँग्रेस होते अशा प्रकारची त्यांनी टीका केली। नाही, शिवसेनेची काँग्रेस काय किंवा काही कोणी होऊ शकत नाही। शिवसेना ही शिवसेनाच राहणार आहे। ती कोणाची कोणामध्ये विलीनही होणार नाही आणि कोणाची कॉपी करणार नाही। उलट शिवसेनेचीच कॉपी इतर पक्ष करतात, परंतु पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या पदाला कालावधी असणं हे आता क्रमप्राप्त झालेलं आहे। ही भूमिका त्यांनी ठासून मांडलेली आहे। अशा पद्धतीने बोलणं, कारण की काँग्रेससोबत आपली जवळीक आहे, महाविकास आघाडी देखील काँग्रेससोबत होती, परंतु त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य केलेले आहे। याकडे कसं पाहायचं, कारण की ते ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेमध्ये। भास्कररावांचा स्वभाव आहे तो, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये काय नसतं। स्पष्ट वक्ते आहेत, ते बोलून जातात, पण मनामध्ये काही तसं नसतं त्यांच्या। परंतु मग त्यांनी ज्या पद्धतीने सूचना केलेल्या आहेत की एखादा संघटनेमध्ये जी काही शाखा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख, ते त्याची कधी प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्याच्या पदाचा कालावधी निश्चित करण्याचं धोरण म्हणजे विचार पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनामध्ये आहे आणि लवकरच बघू आता सुप्रीम कोर्टाचं काय होतंय ते, त्यामधल्या पिरियडमध्ये त्या कालावधीमध्ये होऊन जाईल। ते कधीपर्यंत अंमलात येईल तुम्हाला काय वाटतं? तुमची देखील पक्षामध्ये महत्वाची भूमिका असते। आता अंमलामध्ये तो विचारच मनामध्ये घेतलेला आहे उद्धवजींनी तशा पद्धतीचा, त्यामुळे लवकरच त्याच्यावर अंमल होईल।